नमस्कार. श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 47व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. हेमंत ऋतूचे आगमन झालेले होते. वातावरणात झोंबणारा गारठा होता. बोट घालताच इंद्रायणीचे पाणी झटका देत होते. शेतातील रोपातून दाणे भरू लागले होते. पक्ष्यांच्या जोड्या झाडांच्या फांद्यावरून ऊन खात डुलत होत्या. ब्राह्ममुहूर्तावर उठून प्रातःकर्मे उरकून चारही भावंडे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान व मुक्ता ही गाववेशीच्या पडक्या भिंतीवर ऊन खात बसली होती. कठोपनिषदातील नचिकेताचा विषय चर्चेला निघाला होता. सोपान म्हणाला, ज्ञानदा, तू सांग ना आम्हाला नचिकेताचे आख्यान. फारच सुरेख आहे आणि आम्हाला जरी ते माहीत असले तरी तुझ्या तोंडून रसाळ वाणीने ऐकताना फारच आनंद होतो. होय की नाही मुक्ता? होय ज्ञानदा, सोपान म्हणतो ना ते एकदम बरोबर आहे. तू पुन्हा सांगते आम्हाला. अगदी पहिल्या प्रथम सांगितले होतेस ना तसे. सोपाना मुक्ता, मला सुद्धा नचिकेताचे आख्यान फार आवडते. मी सांगतो ऐका हां. ज्ञानदेवाची रसाळवाणी नचिकेताचे वर्णन करू लागली व सर्वांच्या डोळ्यासमोरून तो प्रसंग सरकू लागला. नचिकेताचा पिताच नचिकेताचा गुरु असतो. वेदांताचा तो उत्तम ज्ञानी असतो. असे असूनही नचिकेताच्या पित्याने यज्ञाच्या दानात नको असलेल्या निरुपयोगी अशा वस्तू दान केल्या. भाकड गायींचे दान केले. त्यामुळे आपल्या पित्याकडून अधर्मच घडत आहे हे नचिकेताच्या लक्षात आले. पण त्याच्या लोभी पित्याच्या ते लक्षात येत नव्हते. हे असे का घडते, यावर काय उपाय करावा याचा विचार लहान नचिकेत करत होता. आपल्या पित्याला या अधर्मापासून वाचवावे असे त्याला वाटत होते. तेव्हा नचिकेत पित्याजवळ जाऊन म्हणाला, बाबा, आपण मला कोणाला दान देणार? पित्याने नचिकेताच्या प्रश्नाकडे 2-3 वेळा दुर्लक्ष केले, पण नचिकेताने पिच्छा सोडला नाही. शेवटी पिता रागाने म्हणाला, मी तुला यमाला देऊन टाकले आहे. पित्याची आज्ञा मानून नचिकेत यमाकडे जातो व तेथे त्याला आत्मज्ञान देण्याविषयी वर मागतो. यम नचिकेताला अनेक प्रकारची म्हणजे दीर्घायुष्य, अपार संपत्ती, राज्य, अनेक भोग, अखंड ऐश्वर याची प्रलोभने दाखवतो. पण आत्मज्ञानाचा वर मागू नकोस असे म्हणतो. पण नचिकेत या सर्व प्रलोभनाला बळी न पडता आत्मज्ञानाचा आग्रह धरतो. यम त्याचे वैराग्य व ज्ञानावरील निष्ठा पाहून नचिकेताला आत्मज्ञान देतो व दुसरेही वर घेऊन नचिकेत परत पित्याकडे येतो. सोपान मुक्ताला आख्यान ऐकून खूप आनंद झाला. मुक्ता म्हणाली, ज्ञानदा, एकूण ज्ञान आणि वय याचा काही संबंध नसतो असे दिसते. होय मुक्ता, याला मुख्य कारण म्हणजे मोहाचा पगडा नसणे व प्रखर वैराग्य असणे हेच होय. त्याचवेळी मुक्ताला लांबून एक गोसावी येताना दिसतो. मुक्ता सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधते. थोड्या वेळातच तो या चौघांच्या जवळ येतो. अंगावर भगवी कफनी, कपाळावर, हातावर, छातीवर भस्माचे पट्टे, पांढरी दाढी, डोक्यावर बांधलेल्या जटा, हातात दंडावर, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, पायात खडावा, हातात कमंडलू, दुसऱ्या हातात दंड व खांद्यावर झोळी असा त्याचा अवतार होता. चारही भावंडांजवळ येऊन त्या सर्वांना निरखीत त्याने विचारले, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, ही मुले कुठे राहतात रे बाळांनो? सोपान म्हणाला, आम्हीच आहोत साधू महाराज. आणि सोपानाने सर्वांची ओळख करून दिली. साधू बारकाईने मुलांकडे पाहू लागला व विचार करू लागला, पोरांसारखी पोरं दिसतात, ही काय वेगळी आहेत? आणि महाराज काय घाबरून गेले होते? म्हणे पोरं योगी आहेत, सिद्ध पुरुष आहेत म्हणे. असो, मला काय करायचे? पत्र द्या म्हणाले. पत्र द्यावे बस.
साधूने असा विचार करून झोळीतून भूर्जपत्राची गुंडाळी बाहेर काढली व ती ज्ञानदेवाच्या हाती दिली. साधू पुढे म्हणाला, आमच्या चांगदेव महाराजांनी हे पत्र तुम्हाला दिले आहे, त्याचे उत्तर घेऊन या असे म्हणाले. ज्ञानदेवाने भूर्जपत्राची गुंडाळी उघडली. मागे पुढे पाहिले, पण त्यावर काहीच मजकूर नव्हता. ज्ञानदेव काहीच बोलत नाही हे पाहून मुक्ता म्हणाली, ज्ञानदा, अरे पत्र वाच तरी, काय म्हणतायत चांगदेव महाराज. ज्ञानदेवाने मुक्ताला उत्तर न देता पत्रच मुक्ताच्या हाती दिले. मुक्ताने भूर्जपत्राची गुंडाळी उघडली, पण आतून कोरीच होती. ती गोसाव्याकडे पाहत ज्ञानदेवाकडे वळून म्हणाली, हे काय ज्ञानदा, 1400 वर्षे तपस्या करून सर्व सिद्धांचा अधिकारी होऊन चांगदेव कोराच दिसतोय. आणि मुक्ता हसली. तसे सर्वांनी तिच्या हास्याला साथ दिली. चांगदेवाच्या शिष्याला महाराजांचा झालेला हा अपमान चांगलाच झोंबला, पण त्याचा काहीच इलाज चालेना. कारण चांगदेवांनाही या मुलांच्या मोठेपणाविषयी काहीच निर्णय घेता येत नव्हता हे त्याने पाहिले होते. त्यामुळे आपण कशाला बोला उगाच काहीतरी, यापेक्षा काय होते ते पाहावे व देतील ते पत्र घेऊन परतावे आणि तेथे गेल्यावर जे पाहिले ऐकले ते सांगावे, बस एवढेच आपले काम. असा विचार करून तो साधू गप्प उभा राहिला. ज्ञानदेवाने निवृत्तीनाथाकडे पाहिले. निवृत्तीनाथाने ज्ञानदेवांना मानेनेच खूण केली. मुक्ताने लेखन साहित्य आणले. ज्ञानदेवांनी डोळे मिटले. काही क्षण गेले आणि ज्ञानदेवाच्या परेतून विचारांच्या लहरी उठू लागल्या. बुद्धी त्याला काव्याचा साथ चढवू लागली आणि वैखरीतून ओवी रूपाने शब्द बाहेर पडू लागले. मुक्ता बोरूतून ओघळलेले मोती भूर्जपत्रावर शब्द साकार करत होती. चांगदेव 1400 वर्षाचे महान योगी, 6 शास्त्रे व 64 कलांचा ज्ञाता, बाह्य जगताच्या विविधतेत रममाण झालेला, स्वप्नातील रंजित प्रसंगाने मोहून गेलेला, जसा वेडे चाळे करतो तेव्हा जागृतीतील पुरुष जसा त्या निद्रिस्ताला जागे करतो व त्याला देहभावाची जाणीव करून स्वप्न हे मायावी आहे याचे स्मरण करून देतो, तसे चांगदेवा तू या महासिद्धीच्या मोहात गुंतून अनेक चाळे करीत आहेस. तेव्हा तुला ज्ञानाची जागृती आणून हे सर्व जग माईक स्वप्नाप्रमाणे आहे याची स्मृती करून दिली पाहिजे. आत्मरूप असलेला तू आत्मरूपी मिळून गेला पाहिजेस. चांगदेवास तेव्हा ऐक. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटता करी. चांगदेवा तू आत्मरूप आहेस, पण आत्मरूपाच्या अज्ञानामुळे जगदाभास प्रगट होतो आणि आत्मरूप प्रगट झाले की जगदाभास मावळून जातो. पण चांगदेवा ही क्रिया एकदम होत नाही, तर हळूहळू होते, क्रमाक्रमाने होते. जसजसा त्याचा अभ्यास करावा तसा तसा बदल होत जातो. जगदाभासाचा लोप हो वा प्रगटीकरण हो, आत्मरूपात काहीच फरक पडत नाही, कारण आत्मरूपच जगत धारण करते. पण तरीही ते अविकृत राहते, अव्यय राहते. बहु जवजव होये तव तव काहीच न होये, काही न होणी आहे आवघाची जो. चांगदेवा याला सदृश असा दृष्टांत तुला सांगू काय. सोने जसे सोनेपणा न सोडता अलंकार रूप धारण करते ना तसे, किंवा तरंगरूपी वस्त्र न काढता ज्याप्रमाणे पाणी स्पष्टपणे दिसते, तसे हे आत्मरूप स्वभावतःच प्रगट होते. तसे हे आत्मरूप स्वभावतःच प्रगट आहे. कल्लोळ चंचुक न फेडिता उघडे उदक, तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. किंवा धूलिकण पृथ्वीपासून वर उडाले तरी त्यांचे पृथ्वी पण लोपत नाही. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्रावर एक एक कला वाढत जाते, पण त्याचे चंद्रावर वेगवेगळे पट्टे दिसत नाहीत, तर तो एक अखंड चंद्रच दिसतो. चांगदेवा दृष्टांताला काय उणीव आहे पहा. अग्नी व दीप हे दोन्ही एकच आहेत ना, पण त्याच्या वेगळेपणाचा भास त्याच्या आकार व स्वरूपावरून होय ना, यालाच अविद्या म्हणतात. अविद्येमुळे त्रिपुटी भासते, दृश्य, द्रष्टा व दर्शन. पण आत्मरूपच जगतरूपाने नटलेले आहेत.
मग दर्शन कोण कोणाचे घेणार? जैसे पाहणारा द्रष्टा व दृश्य हे एक आत्मरूपच आहे, तेथे पाहण्याची क्रिया होत नाही. त्यामुळे दृश्य, द्रष्टा व दर्शन या त्रिपुटीची आत्मरूपाला जाण नसते. म्हणोनी अविद्या निमित्ते दृश्य द्रष्टृत्व वर्ते, ते मी नेणे आईते ऐसेची असे. चांगदेवा, लुगडे हे नाव केवळ नाममात्रच आहे असे नाही वाटत. कारण जेव्हा लुगड्यावर दृष्टी पडते तेव्हा स्पष्टपणाने सुताचेच दर्शन होते, किंवा मातीचा घट दिसला तरी त्या घटातील मातीचे कण जसे स्पष्ट दिसतात. जेवी नाममात्र लुगडे येरवी सूतचिते उघडे, का माती मृत भांडे जयापरी. अगदी त्याचप्रमाणे चांगदेवा, दृश्य, द्रष्टा व दर्शन या त्रिपुटीच्या पलीकडे असलेले जे आत्मरूप ते ज्ञानरूप पाहणे रूप आहे. तेच या दृश्य, द्रष्टा व दर्शन या त्रिपुटी रूपाने प्रगट होते. ज्याप्रमाणे सोने हे अलंकार रूपाने प्रगट होते, तसेच देहाचे प्रगटीकरण हे विविध अवयवांचे प्रगटीकरण होय. अलंकार येणे नामे अशी जे निखिल हेमे, नाना अवयव संभ्रमे अवयविया जेवी. चांगदेवा, त्याचप्रमाणे शिवापासून पाषाणापर्यंत अनेक पदार्थ भासत असले तरी त्यातून सरसकट आत्मरूपच प्रकाशत असते. बाह्य स्वरूपावरून लक्ष केंद्रित केल्यास भ्रम निर्माण होतो व सत्याचा लोप होतो. त्यामुळे विपरीत धारणा होते. अरण्यातील चकव्यात सापडलेला मनुष्य जसा पुन्हा त्याच ठिकाणी येतो, त्याचप्रमाणे जन्ममृत्यूचे चक्र सतत फिरत राहते. आता हेच पहा ना, मातीने सारवलेल्या भिंतीवर दैवयोगाने रेषांनी काही चित्रे निर्माण होतात. पण त्या चित्रातील प्रसंगाला सत्य न मानता ती केवळ एक सारवलेली भिंत आहे हे लक्षात आले म्हणजे मानसिक विकार प्रक्षोभ होत नाहीत. तसेच अनेक आकृतींनी नटलेल्या या जगतातून आत्मरूपच प्रगट होत असते. चांगदेवा, एक दृष्टांत सांगतो. बांधियाची या मोडी, बांधा नहोनी गुळाची गोडी, तयापरी जग परवडी सवित्ती जाण. गुळाची गोडी ज्याप्रमाणे ढेपेच्या आकारात बांधलेली नसते, त्याप्रमाणे जगातील वस्तूंच्या आकारातच केवळ आत्मरूपबद्ध नसते, तर ते सर्वत्र समभावाने व्याप्त आहे असे समज. हा आणखीन पुढचा विचार तुला सांगत आहे, कारण तुझी दृष्टी अधिक व्यापक व्हावी हा हेतू यात आहे. ज्याप्रमाणे विस्तृत असलेले वस्त्र घडी केलेल्या आकारातच प्रत्ययाला येते, त्याप्रमाणे हे व्यापक असलेले आत्मरूप जगतरूपाने प्रत्ययास येते. चांगदेवा, म्हणून या बाह्य आकाराच्या जगतरूपाला पाहून क्षोभून सुखदुःखाच्या आहारी जाऊ नये. ज्याने स्वतःच्या अंतरी असलेल्या आत्मरूपानेच समोरील जगतातील आत्मरूप पाहिले, त्यानेच खरे पाहिले असे होईल. न लिंपता सुखदुःख येणे आकारे क्षोभोनी नावेक, होय आपण या सन्मुख आपणची जो. समोरील दृश्य हे आत्मरूप असून आपण जो द्रष्टा तो आत्मरूपच आहोत अशा धारणेने पाहणे, यालाच आपण द्रष्ट्याचे होणे असे म्हणतो. अरे, बिंबाला बिंबत्व हे प्रतिबिंबामुळे येते ना. त्याप्रमाणे दृश्य, द्रष्टा हे दोघेही आत्मरूपच असते, पण समोरील दृश्यामुळे त्याला द्रष्ट्याचे द्वैत रूप आलेले असते. ज्याप्रमाणे आरशात आपले प्रतिबिंब पाहून दृश्य, द्रष्टा व दर्शन या त्रिपुटीला निर्माण करतो, त्याप्रमाणे आत्मरूपाला आलेल्या स्फुरणाने जगतरूप आकाराला आले व ते आत्मरूपच दृश्य, द्रष्टा व दर्शन या त्रिपुटीने मांडले गेले. तर ते कसे? तर चांदेवा, हे असे. सुताची ये गुंजे आत बाहेर नाही तुझे, तेवी तीनपणे विण जाणीजे त्रिपुटी हे. ज्याप्रमाणे सुताच्या गुंडीत आत बाहेर सूतच असते, त्याशिवाय दुसरे काहीच असत नाही, त्याप्रमाणे दृश्य, द्रष्टा व दर्शन या त्रिपुटीतही आत्मरूपा वाचून काहीच नाही. अशा प्रकारे आरशात आपणच आपले मुख पाहिले असता पाहण्याचा कोणता व्यवहार होतो? वास्तविक पाहता काहीच होत नाही. तसेच दृश्य, द्रष्टा व दर्शन हे त्रिपुटीत जर अभेदभावाने आत्मरूपच आहे,
तर तेथे कसलाही पाहण्याचा व्यवहार होत नाही असे म्हटले पाहिजे. ही गोष्ट तर्कसिद्ध आहे. ज्या आत्मरूपापासून दृश्याची निर्मिती झाली त्याच आत्मरूपापासून द्रष्ट्याची निर्मिती झाली. त्यामुळे दृश्य, द्रष्टा व द्रष्टृत्व यातील भेद पाहू गेल्यास दृष्टीला पंगुत्व येईल, म्हणजे कोणताच भेद सापडणार नाही. याचा अर्थ ज्या ठिकाणी दृश्य नाही त्या ठिकाणी दृष्टी असून काय उपयोग, कारण दृश्य व दृष्टी आत्मरूपच आहे आणि जेथे दृश्य नाही तेथे द्रष्टृत्व तरी कसे येणार. दृश्य जे धवा नाही ते धवा, दृष्टी घेऊनी असे काही, आणि दृश्यविना काही द्रष्टृत्व असे. म्हणून चांगदेवा, दृश्य निर्माण झाले की दृष्टी आणि त्याचबरोबर द्रष्टेपणही निर्माण होते, पण अज्ञानामुळे बाह्य आकार विकार जाणवतो, दिसतो. पण ज्ञानप्राप्तीमुळे, आत्मबोधामुळे हा भास नाहीसा होतो व सर्वत्र म्हणजे दृश्य, द्रष्टा व दर्शन मावळून जाते. एकूण आत्मरूप हे त्रिपुटी होते. त्रिपुटी भास नाहीसा झाला की आत्मरूपच शिल्लक राहते, म्हणजे त्रिपुटी ही भ्रांती आहे व आत्मरूप हे सत्य आहे हे सिद्ध होते. ज्ञानदेवाच्या परेतून अद्वैताच्या एकरूपतेच्या विचारांची वलये उठत होती व ती ओवी रूपाने बाहेर प्रगट होत होती. निवृत्तीनाथ डोळे मिटून ध्यानस्थ झाले होते. सोपानाने कानात प्राण आणून शब्दाशब्दांचे ग्रहण चालू ठेवले होते. मुक्ता तर ऐकत समजून घेत शब्द साकार करत होती. समोरील गोसावी चित्रासारखे उभे राहून हे दृश्य पाहत होता. 1400 वर्षाचे दीर्घ आयुष्य लाभूनही चांगदेवाची आत्मप्राप्तीपर्यंत प्रगती झाली नव्हती. केवळ वयाचा विचार करून त्याला पत्रात आशीर्वाद लिहिण्याचे धाडस होईना, कारण स्वतःजवळ असलेल्या सिद्धीपेक्षाही चराचरातील नियंत्रणाचे वैभव चांगदेवाला अगम्य होते. वाघ, सिंह, सर्प, नाग यासारख्या प्राण्यांना त्याच्या हिंस्र स्वभावाला लगाम घालण्यासारखी सिद्धी चांगदेवाला महान वाटत होती. ज्ञानदेवाच्या रेड्यामुखी वेद बदलल्याच्या चमत्काराने चांगदेवाला चांगलाच धक्का बसला होता. अहंकाराने ताठ असलेल्या चांगदेवाला पत्रातून नमस्कार लिहावला गेला नाही. 18 वर्षे आयुष्याचे बालक व 1400 वर्षाचे आयुष्य असलेले योगी अशा तुलनेत चांगदेव वावरत होते. पण ज्ञान व वय यांचे कोणतेही समीकरण नसते हे ज्ञानदेवांना चांगदेवाला दाखवून द्यायचे होते. केवळ एकच पायरी बाकी राहिलेला चांगदेव या अभिमानाने जन्ममृत्यूच्या भोवऱ्यात पुन्हा सापडेल या तळमळीने ज्ञानदेव विचार करीत होते. त्यांची विचारांची आवर्तने चालू होती व ओवी रूपाने बाहेर येत होती. दर्पणाच्या आधी शेकी मुख असतची असे मुखी माझी दर्पण अवलोकी आन काही होय. चांगदेवा, अरे आरशात पाहण्यापूर्वी मुख हे स्वतःच्या ठिकाणी होतेच, मग आरशात पाहिल्यावर त्यात वेगळेपणा काय होणार? जे नव्हते ते आले असे तुला वाटते? दुसरे असे की आरशात पाहिल्यामुळे द्वैत म्हणजे दृश्य व द्रष्टृत्व निर्माण झाले, पण हा केवळ दृष्टीचा व विचारांचा भ्रम आहे, कारण दोघेही एकच आहेत. म्हणून दृश्य दर्शनाच्या वेळी द्रष्टा व दृष्ट्वा यांचा वेगळेपणा मावळून आत्मरूप आपणच आपल्याला न्याहाळत असते. चांगदेवा, तुला एक दृष्टांत सांगतो. अरे जे नाही ते कधीच निर्माण होत नाही. वाद्य असो वा नसो, ध्वनी आहेच. वाद्य असो वा नसो, ध्वनी आहेच. काष्ट असो वा नसो, अग्नी आहेच. पण या वस्तूद्वारे त्याचे निर्माण होत असते एवढेच. त्याचप्रमाणे हा जो जगदाभास आहे व जगताचा आभास आहे त्या दोहोलाही गिळून शेवटी एक आत्मतत्व शिल्लक राहते. याचे वर्णन तरी कसे करणार? जे म्हणता नये काही, जाणो नये कैसेही, असतची असे पाही असणे जया. कारण जे वर्णन करू गेले असता त्याचे वर्णनच करता येत नाही, कारण त्याच्या वर्णनाला शब्दच सापडत नाहीत. एवढेच काय, पण जाणावयास गेले असता ते जाणीवेच्या मर्यादेत येत नाही, आणि म्हणून आपण ते नाहीच म्हणावे तर ते स्वयंसिद्धच आहे असे दिसते. तुझ्या मनात विचार येईल की जे जाणवत नाही ते आहे कसे म्हणावे, तर असे पहा, दृष्टी ही पाहणे रूप आहे, तसे आत्मरूप हे ज्ञानरूप आहे, म्हणून ते आपण आपल्याला जाणू शकत नाही. आत्मरूप ज्ञानरूप आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही, पण हे ज्ञानरूप आहे अशी सुद्धा त्याच्या ठिकाणी जाणीव नाही, त्यामुळे पूर्ण जाणले असे त्याचे वर्णन होऊ शकत नाही. या लागी मौनेची बोली जे,
काही न होनी सर्व होईजे, नवता लहिजे काहीच नाही. चांगदेवा, तुला प्रश्न पडेल की त्याचे वर्णन काय, तर त्याचे उत्तर मौन होय. काही नसून अविकृत सर्व काही जगद्रूप आहे. ते नाही म्हणू गेले तर आहे, व आहे म्हणून गेले तर ते काहीच नाही, कारण ते कुठेच दिसत नाही. जलाशयातील अनेक तरंगातून जशी पाण्याचीच जाण होते, त्याप्रमाणे जगतातील नानाविध वस्तू ज्याप्रमाणे जाणल्या जातात, ते प्रकाशरूप आत्मरूप सर्वत्र स्वाभाविकपणे नांदत आहे. दृश्याचे देखणे पण जसे दृश्या वाचून त्याच्या ठिकाणी अविकृत असते, तसे हे आत्मरूप स्वतःच्या ठिकाणी स्वाभाविक सिद्धच आहे. चांगदेवा, अरे एवढेच काय, पण आत्मरूप हे कोणी असो वा नसो असतेच, कोणी पाहो ना पाहो प्रगटच असते. शिवाय सुखदुःखाच्या पलीकडील केवळ आनंदाचा उपभोग घेणारे असते, कारण ते आनंदरूपच असते. चांगदेवाचा संभ्रम घालवण्यासाठी, चांगदेव व ज्ञानदेव यांच्या भेदातील अभेदत्व सांगण्यासाठी, 18 वर्षे व 1400 वर्षे यातील दरी नाहीशी करण्यासाठी ज्ञानदेव सर्व प्रकारांनी ऐक्याचे रहस्य चांगदेवांना सांगत आहेत. तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, चांगया मज तुझं आपण याचा बोल ऐक. चांगदेवा, अरे मी तू वेगळे नाहीत, बाळ वृद्ध अशा भेदाचे नाहीत, तर कसे आहोत, तर वटेश्वराचा म्हणजे आत्मरूपाचा तू पुत्र आहेस. त्याप्रमाणे कापरातील प्रत्येक कण ज्याप्रमाणे कापरातील प्रत्येक कण हा कापराचे संपूर्ण गुण आत्मसात करून असतो, तसा तुझ्या माझ्यामध्ये ऐक्यभाव आहे. ज्याप्रमाणे तळहाताने मिठी देणे, तसे तुझे माझे बोलणे. ज्याप्रमाणे तळहाताने मिठी देणे, तसे तुझे माझे बोलणे ऐकणे आहे. बोलानेच बोल ऐकावा, स्वादानेच स्वादाचा आस्वाद घ्यावा, किंवा प्रकाशानेच प्रकाशाला प्रकाशित करावे पाहावे, किंवा सोन्यावर सोन्याचा मुलामा द्यावा, किंवा मुखाने मुख पाहण्यासाठी स्वतःच आरसारूप व्हावे, तसे तुझे माझे बोलणे आहे असे लक्षात घे. किंवा तुला आणखीन काय दृष्टांत सांगू पहा. गोडी आपुली गोडी घेता गायन माये तोंडी, आम्हा परस्परे आवडी तो पाहू असे. गोडाने गोड पदार्थ खाल्ला तर त्याच्या तोंडात गोडी मावेनाशी होते, असे कधी होईल काय. त्याप्रमाणे चांगदेवा, तुम्हा आम्हामध्ये ही आवड आहे. सखया चांगदेवा, तुझ्या भेटीच्या विचाराने अतिशय उल्हास वाटतो, पण भेट झाली असता द्वैताचा दोष लागून ती विस्कटून तर जाणार नाही ना, म्हणून भीती वाटते, कारण मग आपले आत्मैक्य होणार नाही. तुझे दर्शन घेत असता माझ्या मनाने तुझे रूपच धारण करावयास पाहिजे, पण असे न घडता जर दर्शनाने दृश्य द्रष्टा याचेच जतन केले तर असे काहीतरी होईल अशी मला भीती वाटते. कारण तुझे दर्शन होताच देहभावाचा विसर व्हावयास पाहिजे, तर खरी भेट होईल. पण जर देहभाव जतन केला तर खऱ्या अर्थाने भेट होणार नाही. पण चांगदेवा, खरे असे आहे की काही केले काही करी बोले करपी, न करी न बोले न कल्पी, ये दोन्ही तुझ्या स्वरूपी न येती उमसू. चांगदेवा, तुझ्या बाबतीत कोणतेही कर्म करणे वा कल्पना करणे वा तुझ्याशी बोलणे किंवा हे काही न करणे म्हणजे कर्म न करणे, न बोलणे वा कल्पना न करणे, तरीही काहीच फरक पडत नाही. कारण तुझ्या ठिकाणी असलेल्या आत्मरूपात कोणताही विकार उद्भवत नाही, कारण आत्मरूप हे भाव अभाव यांच्या अतीत आहे. चांगदेवा, तुझ्यासाठी मी करावे वा न करावे या दोन्ही गोष्टी होऊ नयेत, कारण देहभावाने ज्ञानदेव म्हणून जेव्हा माझा मीपणा मी जागृत ठेवेन तेव्हा या गोष्टी होणे शक्य आहे. पण काय करू, मला माझा मीपणा धरवत नाही, कारण मीपणा धरून ठेवल्यास ती खरी भेट खरी भेट होणार नाही. चांगदेवा, माझी अवस्था तशी तुला कळणार नाही, तर तुला एक दृष्टांत सांगतो. अरे, मिठाची बाहुली पाण्यात शिरून पाण्याची खोली पाहू गेली तर ती पाण्यात विरघळून नाहीशी होईल. मग त्या खोलीचे माप कसे कळणार. लवण पाणी याचा थावो, माझी रिघोनी गेले पाहो, तव तेची नाही मा काय घेवो माप जळा. आणि याप्रमाणे मी तुला आत्मरूपाने पाहून गेल्यास मी माझे मीपणाने विरून जाईन
आणि मग तेथे तुझे दर्शन घेऊन तू कसा आहेस ही कल्पना करावयासही मी देहभावावर राहणार नाही. मला माझी स्मृती राहणार नाही. असे पहा, जसे जो जागा होऊन झोपावयास गेला तर तो पाहण्याच्या क्रियेस पारखा होतो, कारण झोप त्याच्या दृष्टीस पडत नाही. त्याप्रमाणे मी सुद्धा तुझे दर्शन घेऊन गेल्यास मी उतावळेपणाने उरणारच नाही. मी वेगळेपणाने उरणारच नाही. एक मनुष्य गडद अंधारात उभा आहे की जेथे तो स्वतःच त्याला दिसत नाही, पण असे असले तरी त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाचे भान त्याला असतेच. त्याप्रमाणे तुझ्या माझ्या भेटीत मी तू पण निघून जाऊन केवळ आत्मरूपच शिल्लक राहते. मग असे असता तुझी माझी भेट दर्शन कसे होईल असा विचार आला असेल तर सांगतो त्याचा प्रकार. डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके आणि तेणेची तो देखे न डंडळिता. हे पहा, समोरील दृश्य पाहत असता डोळ्यांच्या कार्याचा प्रकार असा आहे की डोळाच चित्ररूप होऊन चित्र पाहतो, पण कसे? आपले स्थान न सोडता. त्याप्रमाणे तुझ्या माझ्या भेटीचा प्रसंग निर्माण झाल्यावर दृष्टीला फाटा न फुटता, म्हणजे देखणेपणा वाचून मी तू पण विरहित अखंड व स्वयंसिद्ध अशी तुझी माझी भेट होईल. आता ही भेट कशी होईल अशी तुला शंका येत असेल तर ती अशी होईल, ज्याप्रमाणे रुचीनेच भोगतेपणा स्वीकारून आस्वाद घ्यावा किंवा आपणच आपले दर्शन दर्पणाच्या माध्यमाने घ्यावे. तैसी अप्रमेय प्रमेये भरली मौनाची अक्षरे भली रचोनी गोष्टी केली मेळीयेची. याप्रमाणे नाना प्रकारच्या सिद्धांतांनी भरलेली व मौनाची उत्तम अक्षरांची रचना करून मीही आपल्या भेटीची गोष्ट रचून तयार केली आहे. म्हणजे काय? तर उपमा अलंकाराने आत्मरूपाचे स्पष्टीकरण केले आहे. निशब्द अक्षरांच्या संवादाने एकरूपाचे वर्णन केले आहे. चांगदेवा, यापेक्षा मी तुला जास्त काय सांगावे? स्वरूपाच्या जाणीवेपासून दूर गेलेल्या मला तुला एवढीच सूचना करायची आहे की दीप जसा दीपपणाने स्वतःचे रूप जाणून घेतो, तसे तू आपले स्वरूप या संवाद रूपाने जाणून घे. अशा गोष्टी केल्यावर तुझे नेत्र उघडतील. मग तू स्वतःच्याच ठिकाणी स्वतःची भेट घे. म्हणजे अशा प्रकारे हे वाचून तुला ज्ञान प्राप्त होईल. त्याने तुझी तुलाच ओळख पटेल आणि मग स्वतःच्याच भेटीचा तू आनंद घेशील. जालिया प्रळळी एकार्णव अपार पाणीयाची धाब गिळी आपुला उगव तैसे करी. हा प्रकार कसा होईल तर तो असा, जसा प्रलय झाल्यावर सर्वच पाणीच पाणी झाले असता धावणारे नद्या नाले पाणी त्याच्या उगमासहित नाहीसे होते, तसे या प्रपंचाचे भान गिळून चांगदेवा तू आत्मरूपात समरसून जा. चांगदेवा, तुझे खरे स्वरूप नामरूपा वाचून आत्मरूपच आहे. त्या स्वानंद जीवनाचा तू उपभोग घे. चांगदेवा, तुला पुन्हा पुन्हा तेच सांगत आहे की सांगण्या समजण्याच्या पलीकडील आत्मरूप आहे. या ज्ञानसंपत्तीचा धनी होऊन तू तेथे निरंतर बस. अभेदत्वाचे ज्ञान प्राप्त करून घे. सदैव समभाव समाधीच्या आनंदाचा उपभोग घे. चांगदेवा, तुला निमित्त करून पत्राला उत्तर देण्यासाठी श्री निवृत्तीनाथाने हा खाऊ मला दिला आहे. अशा प्रकारे ज्ञानदेव व चांगदेव हे दोघे जणून डोळस आरसेच आहेत व ते एकमेकांकडे पाहत असता भेदाला पूर्णपणे मुकले आहेत, कारण या दोघांमध्ये पाहण्याची क्रियाच होत नाही. एवं ज्ञानदेव चक्रापाणी ऐसे दोन्ही डोळस आरिसे परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. ज्ञानदेवाचा संदेश सांगून झाला, पण या ओवीबद्ध पत्ररचनेचे फलितसुद्धा सांगणे आवश्यक आहे. म्हणून ज्ञानदेव पुढे सांगत आहेत, तिये परी जो इया दर्पण करील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. जो कोणी या ओविरूप आरशात पाहिल व आत्मरूप जाणून घेईल ते सुख त्याला मिळेल. ते कसे जाणायचे हा प्रश्न असेल तर पुन्हा एकदा त्याचा उच्चार करतो की जे नाही ते आहे असे कसे समजायचे, जे दिसते त्याचे खरे रूप कसे ओळखायचे. म्हणून जे आहे दिसते भासते ते आत्मरूप आहे असे समजून स्वतःही तेच होऊन जावायचे. निद्रई परवतो निदाई जणे जागृती गिळवणी जागणे केले असे गुंफणे ज्ञानदेव म्हणे. निद्रा अवस्थेच्या पलीकडे जाऊन झोपणे व जागृती गिळून जागे राहणे या अवस्थेप्रमाणे जे शब्दाच्या पलीकडे आहे
त्याचे वर्णन करण्यासाठी या ओव्या रचल्या आहेत असे ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेवांनी हात जोडले. मुक्ताबाईच्या हातातली लेखणी थांबली. भुर्जपत्राची गुंडाळी मुक्ताबाईने केली. बाजूला बसलेल्या साधूने ते पाहिले तसे तो झटकन उठला व नम्रपणाने पुढे झाला. मुक्ताबाईने ती गुंडाळी साधूच्या हाती दिली आणि साधूने वळून मार्ग आक्रमण करण्यास सुरुवात केली. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.